सर एक वेगळाच प्रश्न आलाय आणि इतके प्रश्न येऊन पडत आहेत तुम्हाला. जिल्हा बँकेच्या आणि सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये लोकांचं काही म्हणणं नाहीये, परंतु मला माहित नाही कसं झालंय का, राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांची लिस्ट नंतर लागेल. इज इट? नाही नाही, आता जी लिस्ट लागलेली आहे त्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शेतकऱ्यांचे देखील नावं समाविष्ट आहेत. त्यात त्याच्या नावासमोर दिलेलं आहे, पहिली जिल्हा मध्यवर्ती बँकांची आहे, त्याच्या खाली राष्ट्रीयकृत बँकांची आहेत. आता जे 17 लाख आहेत त्याच्यामध्ये फक्त 7 लाख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत, बाकी 10 लाख राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकेचे शेतकरी आहेत. दोन प्रश्न एकदाच घेतो मी. 2 लाख, अरे सूरज अनुसे म्हणून प्रश्न विचारतायत, 2 लाख रुपयांच्या वरती कर्ज असणाऱ्यांची यादी केव्हा येणार, हा एक प्रश्न. आणि अनेक जणांनी विचारलं की चौथी यादी केव्हा येणार. चौथी म्हणजे कुठली? माहित नाही मला. बरेच जण असं विचारतात की चौथी यादी येणार आहे का. नाही, ही प्रक्रिया आम्ही चालू ठेवणार आहे. आता जो आमचा फोकस आहे तो कर्जमाफीचा फोकस आहे, कारण शेतकऱ्याला ह्या खरीप हंगामासाठी पुन्हा कर्ज मिळावं, त्यामुळे आम्ही कर्जमाफीवर फोकस केलेला आहे. याबरोबर आमचं जी एक रकमी जे ओटीएस स्कीम आहे त्याची देखील आम्ही यादी प्रसिद्ध करू ह्याच्यामध्ये. तर ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर ओटीएसच्या शेतकऱ्याला काय आहे की वरचे 2 लाखाच्या वरची रक्कम भरायची आणि त्यानंतर त्याला लाभ मिळणार आहे. तर त्यांना कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण जे मुळात 2 लाखाच्या खालचे शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम देऊन त्यांना पुढचं कर्ज घेण्यासाठी पात्र करणे आणि कर्ज मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे. हे विनय बिराजदार तुम्हाला प्रश्न विचारतायत की 2012ची कर्जमाफी होईल का, म्हणजे 2012च्या आधीची नंतरची, असं काही त्यांना म्हणायचं नाही. लक्षात ठेवा, ह्यामध्ये जे नॉर्म्स दिलेले आहेत त्यामध्ये म्हणलेलं आहे की कर्ज वाटपची जी दिनांक आहे ती 1/4/19 ते 31/3/25 मध्ये झालेलं कर्ज वाटप. त्यामुळे 2012ला जर कर्ज वाटप झालं असेल तर ते ह्या योजनेमध्ये पात्र नाही. ओके, तुम्ही ओटीएस बद्दल बोललात, पण हाच प्रश्न अनेकांनी विचारलाय. नियमित 2 लाख वरची रक्कम त्याचं काय करायचं, जे 2 लाख रुपयाच्या वरचं कर्जाची रक्कम आहे. तुम्ही आताच सांगितले, पण तरी मला आम्ही पोर्टलवर जेव्हा उपलब्ध करून देऊ त्यानंतर त्याला रक्कम, कारण ह्यामध्ये अनेक आम्ही बँकांशी निगोशिएट केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये बँकांकडनं पण आम्ही हेअरकट पॉलिसी म्हणतात जी आरबीआय, तर ती पण कमर्शियल बँकेला लागू करून त्यांच्याकडनं पण सवलत घेतलेली आहे, दंडमाफ व्याज केलेलं आहे किंवा इतर गोष्टी करून त्याला एक अमाऊंट येईल की तुझं जर म्हणजे जर राष्ट्रीयकृत बँकेचं जर कर्ज 5 लाख असेल, त्याचं समजा येणे बाकी आहे, पण त्याचे एनपीए डेटला 3.5 लाख रुपये आहेत, तर त्याच्यात देखील त्याला सूट मिळणार आहे आमच्या या हेअरकट पॉलिसीनुसार. आणि ती सूट मिळून जर त्याचं 2.5 लाख आलं तर त्याला आपण सांगणार की बाबा तुझं एवढं होतं, एनपीए 5 लाख येणं दिसतंय, तुझं हेअरकट नंतर 2.5 लाख आहे, तू 50,000 भर, 50,000 भरल्यानंतर तुला 2 लाख देण्यात येईल. मग तो जाऊन अदर ऑथेंटिकेशन करेल, वरचे 50,000 भरेल. वरचं 50,000 भरल्यानंतर आम्ही आमच्या ओटीएसच्या पोर्टलवर बँक अपलोड करेल दर महिन्याला आम्हाला की ह्या महिन्यात एवढ्या ओटीएसच्या लोकांनी आमच्याकडे 50,000 रुपये म्हणजे 2 लाखाच्या वरचे रक्कम भरलेली आहे. नंतर आम्ही त्या दर मंथ टू मंथ बेसिसवर त्या बँकांना आम्ही ते पैसे रिलीज करू. आणि ओटीएस साठी मुदत 31/3/2027 आहे, पण 31/3/27 पर्यंत थांबायची आवश्यकता नाहीये. जसं जसं तुमच्याकडं आमचं पोर्टल उपलब्ध करून दिल्यावर जसं जसं तुम्ही वरच्या रक्कम भरू त्याचा बँकेकडनं आम्हाला फीडबॅक आला पोर्टलवर की आम्ही पुढची रक्कम वितरित करणार. ओके सर. नारायण मार्कुल नावाचे प्रेक्षक विचारतायत, सर कर्ज फक्त मुद्दल दाखवत आहे, व्याजाचं काय, असं होत आहे? होऊ शकता, व्यापारी बँकेच्या बाबतीत होऊ शकतं, कारण व्यापारी बँकामध्ये त्यांनी एनपीए नंतरचं व्याज त्या हेअरकट पॉलिसीनुसार त्यांना आपण वेव करायला सांगितलंय. ओके सर, एक इंटरेस्टिंग प्रश्न आलाय. हे ट्रॅक्टर नॉलेज नावाचे प्रेक्षक आहेत, बहुतेक शेतकरी आहेत, ते असं विचारतात, शेतकरीच आहेत ते, सर मी 2017 पासून रेग्युलर 2,32,000 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. मी गोल्ड लोन करून मी ते कर्ज भरलं, पण 50,000 रुपये बाकी आहेत माझे वगैरे, तर नियमित कर्ज परतफेड करणं हा काय माझा गुन्हा आहे का, असं बरेच लोक विचारतात. नाही, नियमित कर्ज भरणाऱ्यांना आपण प्रोत्साहनपरची रक्कम देणार आहोत, तर प्रोत्साहनपरची रक्कमेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर ते मिळेल. पण ह्या शेतकऱ्यांनी जे कर्ज ते दाखवतायत की ते गोल्ड लोन दाखवतायत, तर गोल्ड लोन आहे का नाही हे प्रोत्साहनपरला पात्र नाहीये. जर त्यांचं पीक कर्ज असेल, क्रॉप लोन असेल तर तेच पात्र आहे.
सर लोकेश घोडके तुम्हाला एक प्रश्न विचारतात, इंग्रजीत प्रश्न आहे. आय हॅव टेकन क्रॉप लोन ऑन 7th October 2024 फ्रॉम युनियन बँक ऑफ इंडिया. Now Seven, it is 1,85,000. Will Yeah. it be waived off? yeah, it should be waived off. If it is a overdue account as on 30th September 25 and unpaid as on 31st March 26, it will be waived off. सतीश सोले तुम्हाला प्रश्न विचारतायत की जुने कर्ज जिल्हा बँकेचे कधी माफ होईल? जुने म्हणजे कोणते म्हणजे आपण मला असं वाटतं की तुम्ही एक मुदत सांगितलेली आहे की इन बिटवीन एवढ्याच होणार आहे. आम्ही जी योजनेसाठीची तारीख निश्चित केलेली आहे ती 1/4/19 ते 31/3/25. पण त्याच्या अगोदरचे जे कर्ज होते ते महात्मा फुले मध्ये होते, कारण महात्मा फुले मध्ये होते. त्याच्या अगोदरचे कर्ज छत्रपती शिवाजी महाराज मध्ये होते. तर ही कर्ज म्हणजे अगोदरच्या कर्जमाफीतनं कशी राहिली हा म्हणजे थोडा मुद्दा आहे. पण आत्ताची जे ह्याच्यामध्ये आहे की ह्या तारखांच्या पलीकडची जी कर्ज आहेत त्यांना आता कव्हर करणार नाहीये. मे बी शासन त्याच्यावर सेपरेट विचार केला तर बघू आपण. ओके. खूप सारे लोकांनी एकच सारखा प्रश्न विचारलाय, प्रोत्साहनपर निधीची लिस्ट कधी येणार? हे जे 2 लाखाच्या आतले कर्जदार आहेत म्हणजे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना आहे, आणि त्यानंतर OTS चे आहेत, कारण हे लोक थोडे डेट ट्रॅप मध्ये आहेत. दे आर इन टू डेट ट्रॅप. आणि ह्याचा मी आपल्याला सांगावं वाटेल की खरं तर हा खूप मोठा विषय आहे की जी प्रवीण सिंग परदेशींची जी कमिटी नेमली होती त्याचा मी सदस्य सचिव होतो. तर गेल्या सप्टेंबर पासून आम्ही ह्याच्यावर अभ्यास करतोय की हे कसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रेस आहे. तो काही क्रॉप मध्ये आहे, काही एरियावर आहे. तर ह्याच्यामुळे आमचं प्राथमिकता आता आहे की हे जे डिस्ट्रेस मध्ये अडकलेले आहेत की जे 2019 पासून त्यांना कर्जच मिळालेलं नाहीये किंवा नंतर 2019 नंतर हे थकबाकीदार राहिल्यामुळे ह्यांना कर्ज मिळवून देणं, जे OTS मुळे हे राहिलेलं आहे त्यांना उपलब्ध करून देणं, आणि जे बाकीचे रेग्युलर अकाउंट आहेत त्यांना देखील आम्ही त्यांचं देखील कालांतराने म्हणजे ह्यांची प्राथमिकता संपल्यावर त्यांना देखील आम्ही अमाऊंट उपलब्ध करून देणार आहे. तावरे साहेब, तुमच्या विभागानं हा असा विचार केला की नाही मला माहित नाही, पण एक प्रेक्षक सतत प्रश्न विचारतात की जे अपंग व्यक्ती आहेत आणि जे बँकेच्या म्हणजे घराच्या बाहेरही पडू शकत नाहीत, अशाकडे काही बँक वगैरे जाणार आहे की काय, म्हणजे कसं त्यांना मदत मिळेल? म्हणजे कशासाठी? आधार ऑथेंटिकेशनसाठी? मला वाटतं आधार ऑथेंटिकेशन असेल किंवा त्यांच्या संदर्भातल्या प्रोसेससाठी. तर अशी काही विचार केला आपण की अपंग आहेत, वयोवृद्ध आहेत, जे जाऊच शकत नाहीत, नाही कुटुंबातले मयत झाले कोणी सदस्य? नाही, निश्चितपणे नाही. आधार ऑथेंटिकेशनसाठी आम्ही आता काही टाइमलाईन दिलेली नाहीये. आमचा मेजर पोर्शन जेव्हा क्लिअर होईल तर अशा अपवादात्मक काही गोष्टी असेल तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तिथं त्यांची जी काय आधार ऑथेंटिकेशनची सेट सिस्टम असेल तर त्याप्रमाणे आम्ही करून देऊ. पण पॉलिसीवर तुम्हाला विचारायचं, पण वैभव माने सतत एक प्रश्न टाकतात, मला माहित नव्हतं, तुम्ही असा विचार पण केला नव्हता. TDS कट होत असेल व ते रिटर्न्स मिळत असेल तर ती कर्जमाफीमध्ये बसेल का? नाही, आमचे जे ह्याच्यातनं जे कट झालेले आहेत त्यांचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम नॉन फार्म ऍक्टिव्हिटीज जर त्या थ्रेशोल्ड लिमिट पेक्षा जास्त असेल तरच आहे. तुम्ही जर काही कारणामुळे TDS घेणार असाल आणि त्या लिमिट पेक्षा कमीच रिटर्न फाईल करून जर तुम्ही रिफंड क्लेम करणार असाल तर तुम्हाला वगळलं जाणार नाही. ओके. एक प्रश्न विचारतायत अनिल हाके नावाचे, OTS चे शेतकरी किती सालापासून घेणार आहात आपण? OTS ला सुद्धा डेट ऑफ डिस्बर्समेंट सेम आहे, 1/4/19 ते 31/3/25. ओके. खूप लोक तुमचा आभार व्यक्त करतात आणि अर्थात आमच्या प्लॅटफॉर्मचे आभार व्यक्त करतात की इतकी चांगली माहिती तुमची या निमित्ताने तावरे साहेब सांगतायत. फारच वेगळा प्रश्न विचारलाय. संदीप करळे नावाचे प्रेक्षक आहेत, ते म्हणतात की श्रीमंत लोक मुद्दाम जे कर्ज थकवतात त्यांना ब्लॅकलिस्ट वगैरे करणार आहात का तुम्ही? मला पण असं अपेक्षित नव्हतं. नाही, आपण आता जे रूल इंजिन यूज केला त्यामध्ये आपण इन्कम टॅक्सचा आपण हे केलं की इन्कम टॅक्स जे फायलर्स होते ते आपण 6 वर्षाचा डाटा घेतला इन्कम टॅक्स कडनं, ते लोक बाहेर काढले. आणि मग बाकीचे जे कोण असे होऊ शकतात, साधारण जे सेवार्थ आहेत म्हणजे जे गव्हर्नमेंटचे आहेत, जे आपले काय शालार्थ आहेत, जे शिक्षक आहेत, किंवा ज्या ह्या आहेत सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने, दूध संघ, नागरी बँक, जिल्हा बँक, सूत गिरण्या, हे जिल्हा परिषद,
पंचायत समिती, महानगरपालिका, त्याचे पदाधिकारी, अशी जवळपास आपण म्हणजे थोडे इन्फ्लुएन्शियल असे लोकांची म्हणली तरी नाही म्हणलं तरी 15 लाख लोकांची आम्ही पोर्टलवर माहिती गोळा केलेली आहे. अरे वा. 50 लाख. आणि त्या लोकांना डिबेट केलं आणि त्यातनं पण खूप मोठे अमाऊंट, खूप मोठ्या शेतकऱ्यांची ही म्हणजे शेतकऱ्यांची आम्ही म्हणजे यादीत एलिजिबल आहेत, पण ह्या कारणास्तव आम्ही त्यांना बाहेर काढलं. तो पण आकडा नाही, वंडरफुल जॉब. आता मला पॉलिसीवरती हा प्रश्न विचारूच द्या, कारण तुम्ही आता तो मुद्दा काढलाय आणि प्रश्न येतच आहेत तोपर्यंत.